तर मी तर सांगितलं, माझ्या बापाचा बाप आला तरी संविधान बदलू शकत नाही आणि राहुल गांधीच्या बापाचा बाप आला तरी संविधान बदलू शकत नाही. मला खोटा प्रचार करण्यात आला आणि अनेक लोकांशी ब्लॅकमेल करून त्या ठिकाणी मागच्या निवडणुकीमध्ये मतं मिळवली. प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारात आपण कामामध्ये उपस्थित आहात. कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल आणि मतदारांना आवाहन कराल? सध्याचे आमदार असणारे प्रशांत ठाकूर हे रामशेठ ठाकूर यांचे चिरंजीव आहेत आणि 3 वर्षी त्यांनी हॅट्रिक केलेली आहे. 2009, 2014, 2019 अशा 3 वेळेला ते या ठिकाणी विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर ते उभे आहेत आणि त्यांनी केलेलं काम जे आहे ते अत्यंत उत्कृष्ट आहे. त्यांनी या पनवेलच्या विकासासाठी उचललेली पावलं जी आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत आणि त्यामुळं या ठिकाणची जनता त्यांना प्रचंड मताने निवडून देईल अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र संविधानाच्या संबंधामधला चुकीचा प्रचार करून त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसांना गुमराह करून त्यांची मतं घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण या निवडणुकीमध्ये संविधानाचा मुद्दा चालणार नाही. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होणार आहे आणि गेल्या 10 वर्षामध्ये देशभरामध्ये झालेला विकास आणि महाराष्ट्राला मॅक्झिमम अशा पद्धतीचं बजेट जे आहे हे अनेक क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिलेलं आहे आणि त्यामुळं आम्हाला पूर्ण विश्वास आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जी आमची NDA आहे, महाराष्ट्रामधली जी महायुती आहे, या महायुतीला लोक चांगल्या मताने निवडून देतील आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, RPI आम्ही सगळेजण या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे ॲक्टिव्हली काम करतो आहोत आणि या ठिकाणी महायुतीला सत्ता मिळेल आणि प्रशांत ठाकूर हे चांगल्या मताने निवडून येतील अशा पद्धतीची मला अपेक्षा आहे. सर, तुम्ही आरोप केलाय की राहुल गांधीचा बापाचा बाप आला तरी संविधान बदलू शकणार नाही. तर मी तर सांगितलं, माझ्या बापाचा बाप आला तरी संविधान बदलू शकत नाही आणि राहुल गांधीच्या बापाचा बाप आला तरी संविधान बदलू शकत नाही. मला खोटा प्रचार करण्यात आला आणि अनेक लोकांशी ब्लॅकमेल करून त्या ठिकाणी मागच्या निवडणुकीमध्ये मतं मिळवली. पण या निवडणुकीमध्ये असं होणार नाही आणि नरेंद्र मोदी यांनी खुद्द अनेक भाषणांमध्ये त्यांनी संविधानाची भूमिका मांडलेली आहे आणि संविधान बदललं जाणार नाही. संविधान मजबूत करण्याचा माझा प्रयत्न आहे. मी ओबीसी असल्यामुळं माझ्या पाठीमागे हे लोक लागलेले आहेत अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि ओबीसीमध्ये फूट पाडणं, शेड्यूल कास्टमध्ये फूट पाडणं, ट्रायबलमध्ये फूट पाडणं अशा पद्धतीची रणनीती या लोकांची आहे आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदी आणि काँग्रेसवर जबरदस्त अशा पद्धतीचा आरोप आणि अटॅक केलेला आहे आणि मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये आम्हाला क्लिअर मेजॉरिटी मिळेल आणि आमची महायुतीची सत्ता येईल असा आम्हाला विश्वास आहे. सर, लोकसभेला ज्या पद्धतीनं फटका पडला होता म्हणजे नेगेटिव्ह सेट करण्यामध्ये जे यशस्वी झाले होते, यावेळेला तुमची काही रणनीती आहे अशा प्रकारची की होणार नाही? आता आमची रणनीती हीच आहे की संविधान बदललं जाणार नाही, लोकांना आम्ही पटवून देत आहोत आणि लोकांच्या मनामधला गैरसमज हळूहळू कमी होतो आहे. मागच्या निवडणुकीमध्ये मात्र आम्हाला नुकसान झालेलं गोष्ट खरी आहे आणि चुकीच्या पद्धतीचा प्रचार करून त्या ठिकाणी मतं खाण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यामुळं महाविकास आघाडीला आमच्यापेक्षा बऱ्यापैकी यश मिळालेलं असलं तरी महायुतीला मिळालेली मतं जी आहेत ती कमी नाही. त्यांच्या मागे पुढंच आमची मतं आहेत, पण जागा मात्र त्यांच्या जास्त निवडून आल्या होती गोष्ट खरी आहे. पण या निवडणुकीमध्ये तो मुद्दा चालणार नाही. पण तुम्ही दोन्ही नेत्यांना नेहमी आवाहन करताय, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना, की तुम्ही आमच्यासोबत असायला हवं. नाही, मला असं वाटतं की मी पूर्वी आव्हान केलेलं आहे, आता काय ते त्यांची तशी आवश्यकता नाही आहे कारण आता आमच्याकडे क्लिअर मेजॉरिटी आहे. पण तरी माझी भावना मी अनेक वेळेला व्यक्त केलेली आहे की देशाच्या विकासामध्ये आपलं योगदान असावं. देशाच्या विकासासाठी मोदीसारखा नेता प्रयत्न करतो आहे आणि पवारसाहेबांसारखाही महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा जो नेता आहे त्यांनी मला वाटतं की मोदींच्या सोबत यायला हवं होतं, NDAमध्ये यायला हवं होतं आणि जॉर्ज फर्नांडिस असतील किंवा नितीश कुमार असतील, शरद यादव असतील, ममता बॅनर्जी असतील, असे अनेक नेते जे होते, नवीन पटनायक असतील, DMK असतील, असे अनेक नेते NDAमध्ये होते. त्यामुळे मी जर आव्हान केलेलं असलं तरी ते लगेच आमच्यासोबत येतील असं आम्हाला वाटत नाही आणि आम्हाला त्यांची तशी आवश्यकताही नाही. आमच्याबरोबर एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार आलेले असल्यामुळं आम्हाला त्यांची आवश्यकता नाही. सर, पनवेलमध्ये RPIची ताकद प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी कशा पद्धतीने उभी राहील?
आता आमचा जो पक्ष आहे तो RPI पक्ष हा छोटा पक्ष असला तरी वस्तीशी आमचा संपर्क आहे आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे तो मोठा करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर नक्कीच आम्हाला न्याय देतील आणि रिपब्लिकन पक्षाला त्या 4-5 जागा जर मिळाल्या तर त्या मागच्या वेळेला ज्या पद्धतीनं डेप्युटी मेयरपद आम्हाला मिळालं होतं अशाच पद्धतीनं यावेळेला जर ते मिळालं तर पनवेलकरांच्या दलितांच्या मनामध्ये एक चांगल्या पद्धतीची भावना निर्माण होऊ शकेल. त्यामुळं पक्ष पनवेलमध्ये मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. अनेक शाखा आम्ही मजबूत करतो आहोत. नरेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला एक बळकटी आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. मला असं वाटतं की शंकाचा विषय अजिबात नाही आहे. तो महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला आहे, त्याला भारत सरकारने त्याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे आणि दिबा पाटील यांचं योगदान काय सांगण्याची आवश्यकता नाही आहे. दिबा पाटील यांनी इथल्या शेतकऱ्यांसाठी, दलितांसाठी, कष्टकऱ्यांसाठी मोठा संघर्ष केलेला आहे आणि त्यामुळं दिबा पाटील यांच्या एका अत्यंत मनमिळाव असणारे ते कार्यकर्ते होते, डॅशिंग असणारे नेते होते. आपली प्रभावीपणे भूमिका विधानसभेमध्ये त्यांनी अनेक वेळेला मांडलेली आहे आणि मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यामुळं त्यांच्या नावाला कसली अडचण अजिबात नाही आणि दिबा पाटील यांच्या नावानेच हे एअरपोर्ट राहणार आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे एअरपोर्ट आहे हे एअरपोर्ट होणार आहे. त्यामुळं हजारो लाखो लोकांना त्या निमित्तानं रोजगारी मिळणार आहे. सर, पनवेलमधल्या विजयासाठी शेवटचा प्रश्न, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयासाठी आंबेडकरी अनुयायी असतील, बौद्ध समाज असेल, यांना काय आव्हान कराल? त्यांना हेच आव्हान आहे की प्रशांत ठाकूर अत्यंत मनमिळावं असणारं व्यक्तित्व आहे. प्रशांत ठाकूर हे रामशेठ ठाकूर यांचे पुत्र आहेत. प्रशांत ठाकूर हे BJPचे नेते आहेत. प्रशांत ठाकूर हे आपल्या दलित आणि बौद्ध समाजाचे जवळचे मित्र आहेत आणि म्हणून ते अत्यंत कर्तृत्वान असणारे नौजवान आहेत आणि आमदार म्हणून त्यांचं काम गेल्या 3 टर्ममध्ये अत्यंत चांगलं झालेलं आहे आणि म्हणून त्यांना 4थ्यांदा निवडून द्या अशा पद्धतीची मी माझ्या बौद्ध जनतेला, दलित जनतेला आवाहन करतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.